आमदार नागेश भाऊ नेमाळे हे आपल्याला 2 शब्द सांगितले असते. बिल्डिंग पेंटर बांधकाम व इतर असंघटित मजूर संघ याच्या वतीने आज 1 दिवसीय धरणं आंदोलन आयोजित केलेले आहे. आज आपण याच्यामध्ये 13 मागण्या मागित आहे. त्याच्यामध्ये त्यांनी एकही मागणी आपल्याला पूर्ण केलेली नाही आहे. दिवाळी बोनस दरवर्षी ऐकतो, दिवाळी बोनस देतात, दिवाळीत बोनस देतात, कोणत्याच वर्षी दिवाळी बोनस मिळालेली नाही आहे. प्रशासनाला दरवर्षी आपण विनंती करतो, तरी पण दिवाळी बोनस आजपर्यंत मिळाले नाही आहे. नवीन योजना आणतात जे आपल्या काहीच कामाच्या नसतात. भांड्याची योजना आणली ते बी बोगस, कोणाच्या घरी भांडे नाही आहे, सगळ्याच्या घरी भांडे आहेत. त्याच्या ऐवजी भांड्याच्या ऐवजी जर पैसे दिले असते तर ते कामं पडले असते. यातले भांडे कोणाच्याच कामात नाही आहे. त्याच्यातले अर्धे भांडे तसेच ठेवून द्यावे लागतात, अर्धे भांडे काढले जातात. नसते तिथे भांडे तर चालले असते. दुसरी योजना त्यांनी मध्याचं भोजन आणलं. भोजन निश्चित दर्जाचं भोजन, कोणीच खात नाही दर्जाचे भोजन. शेवटी काय काही कामाची गोष्ट नाही. सर्व भ्रष्टाचार झालेला आहे. शासनाने हे सर्व बंद करून सरळ कामगारांच्या खात्यात पैसे द्यावे. जर योजना आणायचीच आहे तर योजना अशा आणा की जे मजदुराच्या कामं पडले पाहिजे. म्हणजे गावाखान्यामध्ये अशी योजना आणा ना जिथं मजुरीला आवश्यकता आहे. दुसरी गोष्ट त्यांच्या मुलांना स्कॉलरशिप झालं, अशा प्रकारच्या जर योजना यांनी लागू केल्या या आणि त्यांना बंद करता येते, त्यांच्यावर ज्या काही त्यांचा जोर नाही आहे, अशा योजना आणायला पाहिजे असं माझं त्यांना म्हणणं आहे. एवढं म्हणून 2 शब्द.